कांदा मुळा भाजी अवघी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी तुला किती खायला मिळालं असं वाटतं? छान वाटते ना तुला? आणि पालक वगैरे घेतलेले तुला बरं वाटलं नाही तुला असं एखादा व्यवसाय करावा असं वाटते का? वाटते ना? तुला कसं वाटतं? अरे वाह मिळवायला असेल तर थोडा वेळ लागतो आपल्याला काय पाहिजे मिळवायला असेल तर काय केलं पाहिजे फायदा मिळत असेल तर काय केलं पाहिजे नियोजन कसं वाटलं हे? पाहिजे
आपण त्या पद्धतीने मुलांना तयारी करून थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं हे व्यवसाय करत असताना? छान म्हणजे काय? बरं बरं तुम्हाला किती फायदा झाला असं वाटतं? जरा पैसे दाखवतो आम्हाला. अरे वा छान मस्त मस्त मस्त. बरं एखादा व्यवसाय करत असताना आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे म्हणजे समजा लवकर जर आपली विक्री होत नसेल तर ते विक्री आपली जर वेळानं होणार असेल तर आपण काय केलं पाहिजे? हां पटवून दिला पाहिजे, संयम असायला पाहिजे की नाही? काय कुठल्याही गोष्टी लगेच फायद्याच्या होतात का? थोडंसं वेळ लागतो का नाही? आणि कष्ट मिळवण्यासाठी घाम किती गावं लागतं दिसते का? हे महत्वाचं, हे शिकायचे आता. कष्टाशिवाय आपल्याला ते थोडंसं संयम पाहिजे का नाही? काय लगेच आपण एका दिवशी सगळे काय करायला रे बा? मसाले बा मुंबई त्यात काय करू दे काय काय करायलाच कर रे. त्याचा दर काय रे? खपले का सकाळपासून? तरी किती झाले तुझं? अरे वा छानच. अरे वा छानच. मस्त. यात किती जण आहे रे? तुम्हाला आनंद वाटतो का नाही? चला स्टार्ट कर. हे बाळ हे पेरू कसं किलो दिलास रे? नगावर दिलाय त्याने नगावर. नगावर दिलं काय? कितीला एक? किलोवर. बरं पेरूची जात वगैरे काय? बोल की रे बोल पेरूची जात कुठली? काय म्हण? बरं किती किलो पेरू आणलं होता तू? 18 किलो. तुम्ही किती जण आहे याच्यामध्ये? 18 किलो आणले होते. 18 किलो पैकी एवढीच राहिली. बरं किती तुम्हाला फायदा मिळाला असं वाटतं? 1200 पैसे दाखव बा. छानच वरती काढ. बरोबर का? बस व्हेरी गुड बरं आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला? छान वाटला ना? एक दिवस अभ्यासाला सुट्टी हे बरोबर आहे की आता ही एक वस्तू विकण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं लक्षात आलं काय? आलं का नाही लक्षात? म्हणून कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही. नाही? सहज नाही. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. हां शिक्षण घेतलं पाहिजे, आणि अभ्यास आपल्याला केला फायदा पाहिजे. जर मिळवायचा असेल तर थोडा आपल्याला वेळ लागतो का नाही लागत? काय एका दिवसात किंवा एका तासात सगळ्या आपल्या वस्तू संपतात काय? थोडासा वेळ द्यावा लागतो का नाही? थोडासा संयम ठेवावा लागतो की नाही आपल्याला? हां मग एक दिवस कष्ट केल्यानंतर तुला ती पैशाची किंमत कळाली का नाही कळाली? मग बाबा किती किती राबतात. दररोज मिळवतात बरोबर का नाही? मग त्यांच्याही कष्टाची आपल्याला किंमत करावी लागते. जाणीव ठेवायला पाहिजे का नाही? त्यासाठी हा उपक्रम घेतलेला त्यासाठी हा आहे. उपक्रम पैसे घेतलेला खर्च करताना 10 वेळा विचार करायचा आपण की बाबा हे मिळवण्यासाठी वडिलांना किती उन्हात बसावं लागत असेल. डोकं तापले की तुझं कसं व्हायले? प्रत्येकासंग किती वेळा बोलावं लागतं? किती वेळा बोलायला लागतं? किती एनर्जी वेस्ट करावं लागते बघ. म्हणजे आपले आई वडील जे कष्ट करतात ना बरोबर आहे की नाही? आई वडील कष्ट करतात. घेऊ दे आई वडील आपले कष्ट करतात बरोबर आहे की नाही?